कोल्हापूर जिल्ह्यातील गाजापूर आणि मुसलमानवाडी या ठिकाणी घडलेल्या हिंसक गोष्टीचा आणि त्या घटनेचा निषेध म्हणून आज बार्शी तालुक्याच्या वतीने माननीय तहसीलदार साहेब यांच्या मार्फत माननीय मुख्यमंत्री आणि माननीय पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य यांना निवेदन देण्यात येत आहे। तरी भविष्यात जर यात कुठलाही बदल झाला नाही तर लवकरात लवकर आपण तहसील कार्यालयासमोर याच्यापेक्षाही उग्र आणि मोठे आंदोलन करणार आहेत। तरी उपस्थित जनसमुदाय आणि इथं जे बालगोपाळ आहेत आणि आमचे धर्मगुरू आहेत यांना मी विनंती करतो की आपले जे निवेदन आहे ते माननीय तहसीलदार साहेब यांना द्यावं। मुस्लिम समाजावर अन्याय करणाऱ्या शासनाचा हल्लेखोरांना अटक झालीच पाहिजे, हल्लेखोरांना अटक झालीच पाहिजे। संबंध महाराष्ट्रामध्ये सर्व जाती धर्मांना आणि मराठा समाजाने नेहमी मोठ्या भावाची भूमिका आणि मुस्लिम समाज धाकट्या भावाच्या भूमिकेमध्ये आहे। हा वर्षानुवर्ष ह्या देशाला दिशा देण्याचं काम शाहू महाराजांच्या विचाराने केलेलं आहे आणि त्या शाहू महाराजांच्या जिल्ह्यामध्ये अशा पद्धतीच्या घटना होतात हे निश्चितपणाने ह्याच्यामध्ये काहीतरी गौडबंगाल आहे। जातीमध्ये भांडण लावण्याचं काम पुढच्या काळामध्ये ह्या सरकारकडून होणार आहे असं दिसून येत आहे। कारण ह्या सरकारनं नेहमीच मुस्लिम समाजाला अल्पसंख्याक समाजाला वेठीस धरण्याचं काम केलेलं आहे। तर अशा ह्या समाजकंटकांचा बंदोबस्त ह्या शासनानं करून दाखवावा। मुस्लिम समाज भयभीत झालेला आहे, ह्या देशाचा तेवढाच मालक आहे कारण ह्या देशाला स्वातंत्र्य मिळत असताना कुण्या एका जाती धर्माच्या माणसाचं रक्त सांडलेलं नाही। ते रक्त होतं भारतीयांचं, ते रक्त होतं दलितांचं, ते रक्त होतं मुस्लिमांचं। त्यामुळं ह्या देशामध्ये संविधानामध्ये तुम्हाला आणि आम्हाला बराबरीचा हक्क दिलेला आहे। मात्र अशी जर खुरापती काढणारी भले ती कुठल्याही समाजाची असणार त्या समाजामध्ये अशा खुरापती काढणारी नालायक लोकांची एक जात असती, अशा जातीला ठेचून काढण्याचं काम वेचून काढण्याचं काम हे महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यावर येऊन ठेपलेलं आहे, ह्या महाराष्ट्राच्या सरकारवर येऊन ठेपलेलं आहे आणि ह्या देशातल्या पंतप्रधानावर येऊन ठेपलेलं आहे। तर आमची आशा आहे, अपेक्षा आहे की आम्ही शांतताप्रिय माणसं, या देशामधला आम्ही अल्पसंख्याक म्हणून आम्ही तुमच्या बरोबरीने खांद्याला खांदा लावून या देशामध्ये मुस्लिमांनी काम केलेलं आहे। दीनदलितांनी दुबळ्यांनी ह्या देशाची ताकद वाढवलेली आहे। या देशामध्ये ह्या राज्यामध्ये पुढच्या काळामध्ये शांततेचा एक संदेश म्हणून आम्ही फक्त या ठिकाणी आमची नाराजी आमच्या व्यथा शासनाच्या माध्यमातून मॅडम आपल्याकडे पाठवतो त्या आपण पुढे पोहोचवणारच आहेत। मात्र हे शासन जर झोपेचं सोंग घेत असेल तर हे सरकार झुकवण्याची ताकद या समाजामध्ये आहे आणि पुढच्या काळामध्ये ह्या सरकारला एक इशारा म्हणून जर आरोपींना जर वेळेत जर अटक झाली नाही तर यापेक्षा तीव्र असे आंदोलन बार्शी शहरातच नव्हे तर संपूर्ण राज्यामध्ये उभे केले जातील असा एक ह्या समाजाचा छोटासा कार्यकर्ता म्हणून मी या ठिकाणी आपल्या भावना व्यक्त करतो। आणि सर्व समाज बांधवांनी तरुणांनी आपण हे शांततेच्या मार्गाने आंदोलन करावं। कुठेही आपल्याकडून सुद्धा कधी गाळबोट कुठे लागू नये, कुठल्या समाजाच्या भावना आपल्याकडून सुद्धा दुखवल्या जाऊ नयेत ही भूमिका सर्व समाज बांधवांनी पुढच्या काळात ठेवावी। आणि समाज म्हणून ज्यावेळेस काम असतं त्यावेळेस आपण सर्व एक आहे, त्या भावनेतून आपण सर्वांनी या ठिकाणी पुढच्या काळात देखील कुठलाही गालबोट न लागता आपले आंदोलन उभे राहतील। मॅडम एवढीच एक अपेक्षा या ठिकाणी आमची की ह्या समाज बांधवांच्या भावना तुम्ही लवकरात लवकर तुमच्या शब्दात पाठवून द्याव्या एवढी अपेक्षा व्यक्त करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। नारे तकबीर, अल्लाहू अकबर, नारे रिसालत, या रसूल अल्लाह, नारे तकबीर, अल्लाहू अकबर। हर दौर में होता है जुल्म मुसलमान पर, हर दौर में होता है जुल्म मुसलमान पर, हर दौर में शब्बीर जन्म लेता है। यकीनन मुहर्रम के आयात चल रहे हैं, हमारे असलाफ ने हमारे बुजुर्गों ने हमें यह सबक दिया है कि अगर हमारे दीन पर आ जाएगी तो हम अपने सरों को पेश कर देंगे इंशाअल्लाह। हम अपनी गर्दनें पेश कर देंगे इंशाअल्लाह, हम अपने सरों को पेश कर देंगे इंशाअल्लाह। नारे तकबीर, अल्लाहू अकबर, नारे रिसालत, या रसूल अल्लाह। इमाम हुसैन अली मकाम ने 6 माह के मासूम असगर से लेकर के अपने पूरे कुंबे को 72 के 72 को शहीद करके हमें यह पैगाम दिया है कि जब भी दीन पे आ जाएगी, जब भी
उंगली उठेगी, जब भी कुरान की यहाँ पर बेहुरमती होगी, जब भी अल्लाह के घर की बेहुरमती होगी, यकीनन उसी हुसैन के मानने वाले हम हैं, उसी दीन को मानने वाले हम हैं। हम अपने गर्दनों को पेश करके इमाम हुसैन की सुन्नत को फिर से जिंदा करेंगे। हर दौर में होता है तुम मुसलमान पर, हर दौर में शब्बीर जन्म लेता है। यजीद की नस्ल को खत्म करने की ताकत हमारे अंदर है, फिरौन की नस्ल को खत्म करने की ताकत हमारे अंदर है। यजीद के सामने 72 खड़े हुए, यकीनन आज पूरे समंदर के पानी की तरह यकीनन दीन इस्लाम को मानने वाले हम हैं। हमारे दीन की हिफाजत करने की कुव्वत अल्लाह ताला हमें दे और अल्लाह ताला हमें ये हमारा हौसला बुलंद रखे। हम अपने असलाफ की, हमारे दीन की हिफाजत करेंगे इंशाअल्लाह ताला। जब वक्त आएगा तो हम अपनी गर्दनों को पेश कर देंगे। नारे तकबीर, अल्लाहू अकबर,